पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि मनापासून समाजाच्या वतीने प्रयत्न केला. मी असा माणूस आम्ही कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन करू, पण परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. तोपर्यंत परवानगी पाहिजे. सन्मानानं या गरिबांच्या मित्राला न्याय देण्याचं काम करा, हे समाज तुमचं कौतुक करेल. आणि दुसरी गोष्ट माझी मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिवनेरी गडाच्या पायथ्यावर सांगायची ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे. आणि ते जे आंदोलनात सहभागी झाली त्यांच्यासाठी आणि जे गरीब या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांतते नाही का. मराठ्याच्या आंदोलकानं संयम आणि शांतता ठेवायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जर 5,000ची परवानगी तुम्ही सगळ्यांनीच तिथे जाऊन काय करायची गरज नाही. तिथे जे कोणते ग्राउंड घेतील ते तर बाकीच्या कच्चून घ्यायचं झोपायचं. त्रास दिला असं कुठे आमच्याकडे कुठे सोडतो, पण आम्ही ते वागायचं नाही. कायद्याचं पालन करायचं, न्यायदेवतेचं पालन करायचं. तुम्ही जर आडमुठ्या वागला तर तुम्हाला महत्वाचा शब्द सांगतो. समाजाने आपल्याला घरून पाठवलं मुंबईला, पण असं आहे हे लेकर आपल्या समाजाला न्याय देतील. ही अशा समाजाला जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठीच्या ठिकाणी ओळखा. तुमच्या थोड्या आडमुठ्यापणामुळे आपला समाज संपता कामा नये. हातात ओढ्याला आलेला घास जवळ आलेला विजय घालू नका. तुम्हाला हात ठेवायची महिन्याला 5,000 आजूबाजूला 4,000 भेटू काय आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंडवर भेटू. ते 5,000 गेले तर दुसऱ्या 5,000 भेटू. किती सोपं. तर सगळे कोण म्हणले नाही मला आझाद मध्ये काय करतो आझाद मध्ये भावना समजून घ्या आणि संयम समजून घ्या. या संयमामुळे 70 वर्षात न मिळणार आरक्षण 3 करोड रुपये ठरणार असं गेलं आपण आत्तापर्यंत. तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही. तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा. पोलीस म्हणजे फक्त 5,000चा बाकीची बघा कितीच बसायचं मान्य झालं. तुम्हाला काय करायचं मी हल्ला का मग तुम्ही सांगा द्या. तुम्हीच गेले आणि तिकडे समुद्रातून तुम्ही गावाकडे गेले मग नाही आपले कोणी ना कोणी मांड घालून बसले ना इतकं चाटावर गोष्टी ठेवायचे. आता आठ मोठा घालता पण आपल्याला कोणी मत घेतो आपण हेतमध्ये आहे घालवायची त्याला घाल. मग काय आता ही ग्रामीण भाषा इंग्रजी मध्ये घर लावली. आता काय करावं असं भाषा तिला काय करावं. आता मी काय ये शिस्तर वगैरे मग आता ऍडजस्ट होतं म्हणून म्हणून मला चांगलं भाषेत मी खरं करत नाही. कष्ट करणारे शेतकरी असे मराठ्यांच्या आवडत फायदा असे नाही. मी आपल्या इमानदारीला करतो इमानदारीला बोलतो आणि त्यांच्यासाठी बघतो ते मध्ये मॅनेज तरी आहे ना नाही पाहिजे मला पदन पैसे काय म्हणायचं. म्हणून मराठ्याचं लोक समजून घ्या. हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठ्याच्या पोरासाठी आहे आणि खरे असणाऱ्या मराठ्यांसाठी. त्यांनी काय करायचं ना 5,000 बोलतो बाकीचे ते म्हणले की बघा तिथे जवळ राहिली तर तुम्ही म्हणते ते लक्षात ठेवा. बारी काय फरक पडला आपला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. मी सगळं बोलायचा विषय नाही. आज 7-8% आपण केलेले आंदोलन कारण जिंकायचं म्हणून तर दिला मागचा दबाव महाराष्ट्रातलं मुंबईत आलं म्हणून चाललंय उठून लावलं त्रास दिला
की राहिलेल्या मावळ्याची पाहायला म्हणून समजायचं आणि लय पाय दिला झोपाटलं झोपडलं महाराष्ट्रात फिरून देतात नाही मावल्या सर्व मराठी लागतं पण सांगतो त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कायदा सोडायचा नाही आणि पोलिसाला सहकार्य करायचं काय होतं ते आपले त्यांना आपण वाटत असेल आपल्या पोराचं कल्याण पण काय करते त्यांनाही बोर्ड लागत असेल मनातले म्हणत आणि आपल्या पोराचं कल्याण होणार आहे कारण तसंच पैसे लागायचे शिकायला आता आणि तो झाला पोलीस तो झाला तहसीलदार त्याचं पोरगड पोट होईल त्याच्यावर त्यासाठी आरक्षण लागतं हे त्यालाही मनात पटतंय ते गाड्या लावतोय म्हणून मागून हे गाड्या लावतोय शेती करतोय पण गाड्या मी लावतोय गरिबासाठी ही लढाई सगळ्यांनी हातात घेतली फक्त आता आपल्या राहिली बोली समजते तर महिने बोललो आपण इतका संयम धरा किती होत केलं तरी उठवायचं नाही आडमटपणा करायचा नाही आपल्या अर्ज पुढे म्हणत गेले आणि ऐकले ते अर्ज बाहेर आले तुम्ही जा नंबरचे एकदाच सगळे घुसायचं म्हणलं तर त्यांना कोण चुकत त्याच्यामुळे आपण कोण चुकून द्यायचं नाही सोडा आता सोडा गोळ्या गाड्या सगळं ठेवायचं कोण घालाकडे ते पुढे द्यायचं काय ते माझ्या सगळं चालवतो मी मुंबई सुरूच नाही आता काही झालं तरी तेच नाही फक्त एकमेकाला सांगा एक आपल्याला जास्त मी लाख होतो ना तर लाखो बांधायला माझ्या सांगणे कुणी जर म्हणला तुम्ही जाणारा त्याला मी सांगा गोष्टी बसली आम्ही बसवले तो काही पैसे आला नाही काही आपल्या भावाची गणाचे काही भाव इथे लागते आणि काही भाव गावाकडे त्यांना गाव सांभाळायचंय तालुका सांभाळायचा जिल्हा सांभाळायचा आहे आंदोलनाचे टप्पे त्याप्रमाणे त्याला हे करायचं आता काही निघलं आहे तुला व्यक्त करायचं नाही मला एवढं चालत होतं ते फक्त यामुळे दिलं नाही लांब लांब खेळायला मी सोपा नाही मला सगळे समजते मला आजचे बाकीचे सगळे म्हणते ते विचार आहे फक्त देव थोडंच माहिती आपण काय रसायनी त्यामुळे तुम्ही फक्त संयम धरा शांततेत मुंबई द्यायचे 5,000 तर 5,000 2,000 तर 2,000 बसणं गरजेचं आहे न्याय देणं गरजेचं आहे कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे कारण देवदेवता आपला आहे ते नाही ते फक्त निरंतरच देवाची पूजा करतो आपण 3-4 टायमाला पाय पडतो सकाळी संध्याकाळी आणि ते आपल्याला हिंदू शिकवते म्हणजे कोणत्या झाडाला आपण आणि आमदार आणि आम्हाला शिकले देव आणि त्यांचा 30 आपला 11 दिवसाचा बऱ्यापैकी घेते निघालाच दिवसाचे पाहिजे त्याला म्हणलं कमी तिला लवकर पडत त्याच्यामुळे यांचा 30 दिवसाचा आणि आमचा 11 दिवसाचा आणि 3 महिन्याचा करू खाल्ल्याने तरी आमचा पण लेकराची पण मोठं करणं जबाबदारी त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता समजा जर आता मुंबईच्या निघाल्यात आणि ते जर म्हणले 5,000 बसा बाकी त्याला जे जाऊन दिलं ना धराधर गाड्या लावून जाण्यात जमा वेळ घ्यायचा नाही संयम ठेवायचा कोणी आडवटपणा करायचा नाही तुम्हाला शेवटचा शब्द सांगतोय समाजाच्या अंगण आडवटा करायची आणि समाज जे आपल्याकडे असायला करतो हे पुढे आरक्षण काढणार आहे तर त्याला बाधा येऊ देऊ नका तुम्ही फक्त सांगा तुमचा कोण वापरा करते ना तुम्ही करतो ते फक्त सांगा चलो धन्यवाद सगळेजण मुंबई या कमी 2,000 सगळेजण जय आपला एक बांधव सकाळी आपल्या भावाला आपल्याकडून आता शब्द फुटत नाही आपल्या लेकरू आपल्या समाजाला न्याय मिळावून मुंबईकडे चाललो होतो सतीश भैयाला
त्यांना ते काय एकदम थाटला किंवा काय झालं माहिती त्यांना लक्षात आला ते मुंबईकडे चालले ते आपल्यातून आपला एक भाऊ गेला ते बलिदान वाया जाऊ द्यायचा म्हणून आपण त्यांना त्यांच्या दुःखात आपण सगळे सहभागी ते कुटुंब आपण उघडं पडू द्यायचं नाही त्यांच्या लेकरा बाळाच्या पाठीशी आपण राहायचं कारण घरचा करता जर गेला तर कुटुंब उघड्यावर पडतं तुमची माझी जबाबदारी इथून पुढे मराठीचे कुटुंब उघडे पडून द्यायचे नाही आपण म्हणून आपण सगळे त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहू परत श्रद्धांजली श्रद्धांजलीसाठी सर्वांची श्रद्धांजली करायची ओम शांती 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 वेंकटेशाडो वाडो परस्परे पडो मैत्र जीवांचे गिरजाओ विश्वास धर्म सूर्य पाहो जीवांची टोदिनाओ प्राणिनाथ वर्षदा सकाळ मंगळी स्वरचाची मंडळी अनावर्त मंडळी कल्पदूचे आरव निधना चिंतामणीचे गाव बोललीचे अर्णव पियुषांचे चंद्रमेघे अलंकना अर्कंड देता बहीण हे सर्व सदा सज्जन सूर्य होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होली निलोके वैराजी पुरुषे आखंडित आणि द्रंतो बदिवे विशेष लोके सदा संत विजय होळी एकमने श्री विशेष राहू आऊ विनदान बसायू येणे वर ज्ञान देऊ येणे वर ज्ञान देऊ येणे छत्रपती शिवाजी पत्तर करता दादा